राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा करण्यात आली अनिवार्य। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अभ्यासक्रमाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे। केंद्र सरकार सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करीत उपस्थित केला आहे। केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये आता संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळते। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका परिसरात मनसैनिकांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आंदोलन करत हिंदी भाषिक पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करत पाडले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन देखील करण्यात आले। भाषेची सक्ती चालणार नाही, मातृभाषेची गळचेपी सहन करणार नाही, मातृभाषेची गळचेपी करणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्हाला कालच कळलं की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती शालेय याच्यामध्ये करतायत। कशासाठी? अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि हे नवीन आणखीन काय? हिंदी आहे ते राहू द्या ना, ते याच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना। तर आमचा याला विरोध आहे। आम्ही विरोध दर्शनासाठी आज इथे निदर्शनं केली आहेत। आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल। आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये, हे चुकीचं आम्हाला वाटतंय। कशासाठी? बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात, राज्यात गेलात, तिथे आज आहे का? तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्त्व दिलं जातं। कुठल्या प्रांतात तुम्ही जा, कुठल्या राज्यात जा, मग फक्त महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे? महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि आता परत हिंदीला सक्ती करताय, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे। ते आता त्यांनी ठरवायचं आहे। आमचं म्हणणं आहे, आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत, आम्ही विरोध दर्शवलेला आहे। हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तुम्ही जी सक्ती करताय, ती सक्ती करू नका। मराठीची सक्ती या महाराष्ट्रात करा, तुम्ही ती केली आहे, तुमचं अभिनंदन। पण पुन्हा मराठीची सक्ती केल्यानंतर पुन्हा तुम्ही परत हिंदीची सक्ती करताय, हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय। म्हणून आम्ही आज ही निदर्शनं केली आहेत।